मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आता सर्वात मोठी अपडेट आलेली आहे आणि जो GR होता या अगोदर आपण जी अपडेट दिली होती तर विद्यार्थ्यांसाठी GRची कॉपी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर या GR मध्ये नेमकी कोणकोणती अपडेट दिलेली आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी 11 महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबत असे GRचे शीर्षक देण्यात आलेले आहे आणि 10 मार्च 2025 ला हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर यामध्ये कोणकोणते नियम व कोणकोणत्या अटी लावलेल्या विद्यार्थ्यांसाठी तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर यामध्ये आपण डायरेक्ट जो शासन निर्णय आहे तोच बघणार आहे, कारण यामध्ये बघू शकता तुम्ही शासन निर्णय काय। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 11 महिने करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे। प्रस्तुत योजनेअंतर्गत सध्या स्थितीत जे उमेदवार कार्य प्रशिक्षण घेत आहेत त्यांचा कार्य प्रशिक्षण कालावधी ते रुजू झाल्याच्या दिनांकापासून 11 महिने असा असेल। तसेच ज्या उमेदवारांचा 6 महिन्यांचा कालावधी म्हणजे प्रशिक्षण कालावधी यापूर्वीच पूर्ण झालेला आहे अशा संपूर्ण उमेदवारांना पुढील 5 महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनेत रुजू होता येईल। म्हणजे जे विद्यार्थी सध्या कार्यरत आहेत ते विद्यार्थी तिथेच त्यांचा कार्यकाळ हा वाढवलेला आहे असं समजू शकतात 11 महिन्यापर्यंत। आणि ज्या विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपलेला आहे ज्यांना ते पत्र मिळालेलं आहे अनुभव प्रमाणपत्र जे अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट तरीसुद्धा ते तिथून 5 महिन्याचा जो टाइम पिरियड म्हणजे कालावधी वाढ मिळालेली आहे त्यामध्ये ते परत जॉईन करू शकतात। सदर उमेदवारांना संबंधित आस्थापनेत पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून 5 महिन्यांच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण दिले जाणार आहे। सदर आस्थापनेत नवीन प्रशिक्षणार्थी रुजू झाल्याने पूर्वीच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी संबंधित आस्थापनेत जागा उपलब्ध नसल्यास संबंधित सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी सदर प्रशिक्षणार्थ्यास इतर आस्थापनेत उर्वरित 5 महिन्यांच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी। तसेच अशा प्रशिक्षणार्थ्यांना इतर आस्थापनेत कार्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यास कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास सहाय्यक आयुक्त जिल्हा विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी आपल्या स्तरावरून निर्णय घ्यावा। म्हणजे आता जे विद्यार्थी सध्या कार्यरत होते त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे त्यांना सर्टिफिकेट देण्यात आलेला आहे आणि त्यांची जे व्हॅकन्सी म्हणजे जे जागा होत्या त्या जर खाली झाल्या आणि तिथे जर नवीन विद्यार्थी रुजू झालेला असेल तर तुमचे 5 महिने दुसऱ्या कोणत्याही आस्थापनेमध्ये पूर्ण करून देण्याची जबाबदारी ही कौशल्य विकास जे ऑफिस आहे यांची राहणार आहे। तर ही GRची कॉपी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार आहे, तिथून तुम्ही संपूर्ण GR एकदा रीड करू शकता। तर यामध्ये GR मध्ये फक्त एवढंच सांगण्यात आलेलं आहे की जो तुमचा कालावधी आहे हा कालावधी 11 महिन्यांचा करण्यात आलेला आहे। यामध्ये जे विद्यार्थी सध्या कार्यरत आहे ते विद्यार्थी तिथेच त्यांचा कार्यकाळ 5 महिने वाढवलेला आहे, म्हणजे ते टोटल 11 महिने त्यांचं प्रशिक्षण घेऊ शकतात। ज्या विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपलेला आहे ते विद्यार्थी परत त्या आस्थापनेला जाऊन त्यांचं जॉईनिंगपासून परत 5 महिन्याचा कालावधी पूर्ण करू शकतात। अशाबद्दलची यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। तरी संपूर्ण विद्यार्थ्यांनी प्रॉपर हा GR एकदा वाचून घ्यावा। GRची कॉपी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येईल, तिथून तुम्ही संपूर्ण GR एकदा रीड करून घ्या। यामध्ये भरपूर साऱ्या अशा अपडेट देण्यात आलेल्या आहे। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये विद्यार्थ्यांना 11 महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि शासन निर्णय सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ही एक महत्त्वाची अपडेट होती। यानंतर जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।